भंडारा जिल्हा प्रशासनाने वैनगंगा पुलाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात केली आहे। पुलाच्या दुरावस्थेमुळे आणि बंद पथदिव्यांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आलाय। आता जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला त्वरित दुरुस्तीचे आदेश दिले। उजनी धरणातून भीमा नदी पात्रात होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आलाय। उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्याने धरणातील पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होतंय, यामुळे विसर्ग बंद करण्यात आला। पुण्याच्या खेड तालुक्यातील गुळाणी घाटात बस आणि डंपरचा अपघात झाला। शालेय बसमधील 7 ते 8 विद्यार्थी जखमी झाले। बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली। अहिल्यानगरमध्ये सकल हिंदू समाजाच्या महिलांकडून शासनाला स्मरणपत्र देण्यात आलं। लवजिहात आणि सक्तीचं धर्मांतरण रोखण्यासाठीचा कायदा लागू करण्यासाठी पत्र लिहिण्यात आलं। नांदेडच्या डोंगरगाव इथं कुक्कुटपालन केंद्राला आग लागल्याची घटना घडली। आगीत कोंबड्यांचं ट्रॅक्टर जाऊन खाक झालंय। पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली। बारामतीतील स्प्रिंग व्हिलेज रहिवाशांनी यावेळी नगरपालिकेत ठिय्या आंदोलन केले। घरात गटाराचं पाणी शिरत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। जोपर्यंत समस्या मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा महिला नागरिकांनी दिला। अमरावती शहरासह महावितरणच्या 42 उपविभागात दीर्घ पदयात्रा काढण्यात आली। कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवत महावितरणच्या स्मार्ट मीटर आणि योजनांची जनजागृती केली। नांदेड जिल्ह्यातील नरसी येथील भिलवंडे गटातील राजकीय सत्ता संघर्षाने हिंसक वळण घेतले। नरसी फाटा येथील पोलीस चौकीसमोर 2 आजूमाजी सरपंचांच्या गटात हाणामारीत दोन्ही बाजूचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गंभीर जखमी झाले। व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर विविध गुलाबांची फुलं बाजारात आली आहेत। गुलाबांच्या फुलांसह गुलाबांच्या गुच्छातही मोठी मागणी। गेल्या वर्षीच्या तुलनेत गुलाबांच्या फुलांच्या किमतीत 8 ते 10% वाढ झाली। गडचिरोली जिल्ह्यातील लोकबिरादरी प्रकल्पाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली। यावेळी आदिवासी समाजासाठी राबवण्यात येणारा आरोग्य शिक्षण सामाजिक उपक्रमांचा आढावा घेण्यात आला। यावेळी स्थानिक नागरिकांच्या आरोग्यविषयक मागण्यांवर कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं।